हे बघा, आता मी ऑरेंज इलिगलचं करेक्टर घेतलं आहे. ऑरेंज याला आधी शेक करून घ्यायचं. शेक केलं, प्रोडक्ट घेतला. प्रोडक्ट घेतल्यानंतर चल सोना, आता याला आपल्याला न्यूट्रल करायचं आहे, कारण हा ऑरेंज शेड जे वरचं फाउंडेशन आहे त्याला ग्रे करू नये किंवा त्याला जास्त ऑरेंज दाखवू नये, मेकअप आपला ऑरेंज दिसू नये, म्हणून याच्यासाठी आपल्याला न्यूट्रल करून घ्यायचं आहे. न्यूट्रल करून घ्यायचं आहे येल्लो कलरने. मी याला मॉइश्चरायझर पण स्किप केलं, याला क्रीम मॉइश्चरायझर स्किन वाईजनुसार स्किप केलं. त्याच्यानंतर मी प्रायमर पण स्किप केलं, कारण मी काय केलं याच्यामध्ये मी तुम्हाला आता हा जो स्वेटप्रूफ मेकअप आहे आपला, बरोबर, हा जो स्वेटप्रूफ मेकअप आहे हा फक्त आणि फक्त उन्हाळ्यासाठी आपण करतो. मग हे प्रायमर आपण तेव्हा वापरणार नाही, तेव्हा आपल्याला मग दुसरे प्रायमर वापरावे लागतील. मॉइश्चरायझर स्किन अकॉर्डिंग आपल्याला वापरावं लागेल. त्याच्यामुळे तुम्ही हे जे शिकवलं जाते हे फक्त तुम्हाला ज्याला खूप जास्त स्वेट येत असेल त्याच्यासाठी ज्या ट्रिक्स वापरायच्या, ज्याला जास्तीचं ऑइल येत असेल त्याच्यासाठी ही ट्रिक्स वापरायची, पण सगळ्यांना ही वापरायला चालणार नाही. हे बघा, आता इलिगलचं मी हे येल्लो करेक्टर घेतलं आहे. येल्लो घेतला आहे कलर, आणि येल्लो कलर घेतल्यानंतर तुम्ही प्लेटवर टाकून घेतला आहे. प्लेटवर टाकून तुम्ही घ्यायचं, कमी लावायचं. बघा, ओके, प्रॉपर करेक्शन झालं आहे. करेक्शन झाल्यानंतर प्रॉपर आता आपल्याला फाउंडेशन घ्यायचे.